राज्य के नगर विकास मंत्री तथा चंद्रपुर जिले के संपर्क मंत्री एकनाथ शिंदे का प्रथम आगमन चंद्रपुर में हुआ। कैबिनेट मंत्री एकनाथ शिंदे के आगमन पर शिव सैनिकों ने उनका गर्मजोशी के साथ स्वागत किया। राज्य के नगर विकास मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री वहीं चंद्रपुर जिले के संपर्क मंत्री एकनाथ शिंदे का प्रथम चंद्रपुर आगमन हुआ। इस मौके पर उनका जोरदार स्वागत किया गया। इस दौरान मुख्य रूप से शिवसेना जिला प्रमुख संदीप गिरे के साथ शिवसेना जिला प्रमुख नितिन मत्ते और साथ ही शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत कदम, शिवसेना जिला प्रमुख संदीप गिरे, शिवसेना जिला प्रमुख नितिन मत्ते के साथ शिवसेना के ज्येष्ठ नेता अजय स्वामी, दिलीप कपूर और वहीं शिक्षक सेना के जिलाध्यक्ष राजेश नायडू के साथ अन्य पदाधिकारियों में शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटिल, शिवसेना की ज्येष्ठ नेता कुसुमताई उदार, साथ ही शिवसेना महिला नेताओं में मनुष्यताई गिरे तथा अन्य नेताओं की उपस्थिति थी। और वहीं युवा सेना के नीलेश बेलखेड़े के साथ शिवसेना नेता सिक्की यादव, अजय वरागड़े, पूर्व नगर सेवक बंडू हजारे तथा अन्य पदाधिकारियों की मंच पर उपस्थिति थी। इस मौके पर राज्य के कैबिनेट मंत्री एकनाथ शिंदे के साथ अन्य मान्यवरों का स्वागत किया गया। साथ ही उन्हें सम्मान चिन्ह दिए गए। साथ ही मंच पर मौजूद मान्यवरों ने अपने मनोगत व्यक्त किए, जिसमें शिवसेना जिला प्रमुख संदीप गिरे ने कहा कि बीते दिनों में कुछ नेताओं द्वारा शिवसेना छोड़ने के बावजूद भी शिवसेना पर कोई फर्क नहीं पड़ा और इस समय शिवसेना चंद्रपुर जिले में बड़ी तेजी से विकास कर रही है। तो सुनिए इस संदर्भ में उन्होंने क्या अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। शिवसेना सोडून गेल्यानंतर शिवसेनेची परिस्थिती थोडी खालावली आहे। साहेब बोलताना मोठा म्हणजे लहान तोंडी मोठा का होते साहेब खालावली नाही, एक उंचवलेली आहे। त्याचं कारण साहेब जे नेते होते पक्षात साहेब ते फक्त स्वतःप्रती न स्वतःचा विचार करी स्वतःला मोठा कसा करता येईल याचाच विचार करत आले साहेब। त्याकडे एक जिल्हा परिषद सदस्य सुद्धा नाही आहे साहेब। हे खेदाची गोष्ट आहे साहेब। हे फक्त साहेब सेटिंग करून स्वतःचे क्षेत्र स्वतःचे घर कसं राखता येईल याचाच विचार करत आले आणि कोणताही शिवसेनेमध्ये कधी वाढत आले नाही। त्याच्यानंतर साहेब महाविकास आघाडी साहेब आम्ही प्रशांत कदम साहेबांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो, गटातून निवडणूक साहेब। तिथं फक्त आमचे 2 शिवसेनेचे सदस्य होते, ते मी बाळूदांना सोबत बाजूला सारले। पण साहेब आम्ही तिथं नव्याने उभे करून साहेब आज आपल्या पक्षातील साहेब 6 पक्ष निवडून आलेले साहेब, एक अपक्ष सुद्धा आपल्याकडे आलेले साहेब। हे तर शिवसेनेची ताकद आहे साहेब। आपण कार्यकर्त्यांना फक्त जो आपला आशीर्वाद साहेब लाभण्याची गरज आहे। जर आपला आशीर्वाद साहेब लागला तर भविष्यात आपल्याला इथं भविष्यात ग्रामपंचायत निवडणूक आहे साहेब, 5 नगर पंचायती आहे साहेब, 1 नगर परिषद आहे। याच्यात सुद्धा साहेब आपल्याला निश्चित 100% दिसणार साहेब। फक्त आपण ज्या प्रकारे आज साहेबांनी आदेश दिला, आपण तशी बोलले ग्रामपंचायत निवडणुकीला लागा आणि आपण आदेश दिला की आम्ही येऊन आलो चंद्रपूर दौऱ्यावरती, तसाच आहे आपण वारंवार एक दौरा तुमच्या संपर्कमध्ये येण्याचा होत गेला तर आमचा साहेब कार्यकर्त्यांमध्ये जोश वाढेल आणि आम्ही संघटनेसाठी जे आज तळमळ करतो हे तुमच्या तोंडात सुद्धा दिसलेलं आहे साहेब। साथ ही इस दौरान शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत कदम ने भी अपना मनोगत व्यक्त किया। माझ्या आधीच्या वक्त्यांनी जसं सांगितलं की चंद्रपूरमध्ये पूर्वी कुणी काय केलं, कशी होती संघटना, यजुबाबूंनी सांगितली शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे। आज उपस्थिती एवढी आहे की काल संध्याकाळी तुम्हाला फोन गेला आणि अख्ख्या जिल्ह्यातून या ठिकाणी तुम्ही आलात। याचा अर्थ शिवसेना तळागाळापर्यंत गावागावात खेड्याखेड्यात पोहोचलेली आहे। त्यामुळे कुणी शिवसेनेच्या जीवावर मोठं होऊन बाहेर गेला हरकत नाही, पण यापुढे शिवसेने जे कोणी पदावर येतील त्यांना पदावर राहण्याचा अधिकार हा फक्त शिवसैनिकांमुळे आहे हे तुम्हाला दाखवून देणं गरजेचं आहे। कारण या निवडणुका जिंकताना आम्ही फक्त पाहतो तर कोणाकडे तर तुमच्याकडे पाहतो। आज महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत। हा आपले जे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। महाराष्ट्र सरकारचं काम तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि अशा अनेक योजना नवीन या महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये ज्या आलेल्या आहेत, ज्या महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या आहेत, या आपल्या योजना आपल्या तळागाळापर्यंत घेऊन हे जाण्याचं काम तुम्हा शिवसैनिकांनी जेव्हा कराल त्यावेळेलाच ह्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार। साथ ही इस मौके पर सत्कार मूर्ति राज्य के कैबिनेट मंत्री एकनाथ शिंदे ने अपने संभाषण में राज्य सरकार की उपलब्धियों को गिनाया। साथ ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारा लिए गए अभूतपूर्व निर्णय के संबंध में भी जानकारी दी और साथ ही इस मौके पर उन्होंने विरोधियों की कड़ी आलोचना की। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में शिवसैनिक उपस्थित थे। अपेक्षापेक्षा जास्त कोविडचं संकट असताना देखील तुम्ही मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाला आणि सगळ्यांनी मास्क देखील लावले, त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो। येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायतीचं मतदान आहे।
या निवडणुकीमध्ये आपल्याला एकजुटीने आणि जिद्दीने ईर्षेने ही निवडणूक लढवायची आहे. पक्षप्रमुख म्हणून यापूर्वी उद्धव ठाकरे साहेब आपल्याला सूचना द्यायचे, आदेश द्यायचे आणि त्याप्रमाणे आपण काम करत होतो. परंतु यावेळेस आपले पक्षप्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना हा नंबर 1 चा पक्ष झाला पाहिजे अशा प्रकारची जबाबदारी आपल्या सगळ्यांना. आणि म्हणून आज आपण जबाबदारीचं भान ठेवून आपल्याला काम करायचं. आज बाळासाहेब म्हणायचे, जोपर्यंत शिवसैनिक त्यांच्या सोबत आहेत तोपर्यंत किती आले गेले याची फरक आणि पर्वा शिवसेनेने कधी केली नाही. ज्यांनी शिवसेना दगा दिला, ज्यांनी शिवसेना सोडली, त्यांचं काय झालं मी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. आणि म्हणून आज ही जी काही तुमची ताकद आहे, आज तुम्ही मला वाटतं एका दिवसामध्ये ही सगळी तयारी केली तुम्ही. मला एवढं काय म्हणजे अपेक्षा नव्हती. मी सर्व आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार होतो कोविडच्या संकटामध्ये. आज कोविड असताना देखील आपण ज्या उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित झालेला, यावरून तुमची जिद्द आणि ईर्ष्या या ठिकाणी दिसून येते. आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात नंबर 1 चा पक्ष हा शिवसेना झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आपण काम करूया. बाकी महाविकास आघाडीचं सरकार काम करतंय. जे काही निर्णय महाविकास म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सरकार, आपण तिकडे कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अजेंड्यावर काम आपण करतोय. या ठिकाणी ज्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीबद्दल पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री निर्णय सांगतील त्याप्रमाणे आपण करू. परंतु मला वाटतं आता आपण शिवसेनेची ताकद वाढवण्याची आवश्यकता आहे.